हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आम्ही चाललो आहे गणपतीला गावी. आणि इथे आम्ही पहिलं हॉटेलला थांबलो आहे जेवायला. पंजाबी ढाबा होता, मध पंजाब म्हणून. तिथे आम्ही थांबलो आहे. तिथे आम्ही पहिलं जेवू आणि नंतर आम्ही जाऊ पुढे. आम्ही आमची नंतर जर्नी कंटिन्यू करू पुढे. स्टे ट्यून. ते मेन्यू डिसाईड होतोय. झाला एवढंच आहे ना. मेन्यू कार्ड. स्नॅक्स कॉर्नर. आपण लंच करायला आलोय. लंच आवड माझी आवड आवड का का गावी गावी हळू बोल. माझं गावी घर आहे. माझं गाव देऊळ आहे. माझा गाव देवरुख आहे. गेम खेळता खेळता आमची ऑर्डर आली. आम्ही पनीरची भुर्जी, पनीरचा टिक्का मसाला आणि रोटी मागवलेलं. ते आलं आमचं. ते आम्ही सगळ्यांनी सर्व केलं आणि आम्ही आमचं खायला चालू केलं. जेवून झाल्यावर आम्ही आमची जर्नी कंटिन्यू केली. तर आम्हाला रस्त्यात हा एक धबधबा दिसला. किती मोठा धबधबा होता, लांबून आम्हाला दिसला. तर एवढं चांगला दिसला ना, एवढं चांगला वाटत होता ना. इट वॉज सो ऑसम. तर हा आहे कशिरी घाटातला कशिरी बोगदा. तर ह्याच्यामुळे भरपूर इझी झालं आहे आम्हाला गावाला जायला. नाही तर पहिलं कशिरी घाट पूर्ण चढून आम्हाला गावाला जायला लागायचं. आता हे भरपूर कन्व्हिनियंट झालं आमच्यासाठी कशिरी घाटातून, कशिरी बोगद्यातून जायला. आणि या बोगद्यातून जाताना लाईट्स बघण्यात पण वेगळी मजा असते. किती चांगली लाईटिंग केली आहे. नंतर या बोगद्यातून आम्ही बाहेर निघालो ना, तर काय आम्ही फॉग्स बघितले, किती धुकं पसरलेली पूर्ण आकाशामध्ये. तर आम्हाला ते बघून भरपूर मजा आली. भरपूर आम्हाला असं म्हणजे वाव मोमेंट आलं. तर आम्ही ह्याच्या पुढे आम्ही भरपूर वेळ आम्ही ढगं बघण्यातच आम्ही आमचा टाईमपास केला. आकाशातले कलर्स भरपूर उठून दिसलेले. खालती हिरवेगार झाडं आणि वरती धुकं आणि डोंगरांच्या मधून ते धुकं येत आहेत. ते बघण्यासाठी एवढं चांगलं दिसत होतं, एवढं चांगलं दिसत होतं ना. सो ऑसम. फायनली गाईज आपण गावाला पोचलेलो आहे, म्हणजेच देवरुखला पोचलेलो आहे. देवरुखमध्ये एंट्री केली आपण. आता पहिलं आपल्याला बाजारपेठ लागेल देवरुखला जाताना, आणि नंतर आपल्याला हळूहळू सगळं लागेल. आणि नंतर आपण आपलं घर लागेल आपल्याला. आता इथे लेफ्ट साईडला आहे ST स्टँड. आणि तिथे पुढे जाऊन नंतर आपल्याला पूर्ण बाजार दिसतो हा सगळा. आणि तिथूनच आपलं घर लागतं पुढे 2 मिनिटाच्या अंतरावर.
सगळे देवरुखकर आमिर झाले. नाही या टायमालाच आहे पण गेल्या वर्षी यावर आणि रस्त्याच उभ्या केल्या नाही आतमध्ये जागा कोणी ठेवली आहे? सगळ्यांनी जवळ जवळ घरं केली आहेत. गाड्याला काय केलं तर काय असेल. साईडून पावसाळ्याचा दिसणार नाही काय? किती मम्मीला भेटणार तू आईला भेटणार. हे घर बंद दादाला सांगायचं का? ते विकतायत घर, ते विकत घ्यायचंय. घेतलं ना बरोबर असं हो. थांब गेट खोल. आणि फायनली आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहे. हे आमचं गावचं घर. तर आम्ही आमच्या गावच्या घरी पोचलेलो आहे. तर इथे आता आम्ही गाडीतून उतरतो आणि नंतर आम्ही तुम्हाला दाखवतो पुढची मजा. टिल दॅन स्टे ट्यून. तर आम्ही तयार होऊन चाललो आहे गणपतीच्या आरतीसाठी. गणपतीच्या आरतीचा टाईम झालेला, सो आम्ही घाईघाईने गाडीत बसलो आणि आता आम्ही चाललो आहे गणपतीच्या आरतीसाठी. प्रसाद पण होता आरतीवाल्यांसाठी, जे आरतीला आले त्यांना प्रसाद देण्यासाठी. लेडीज लोक सगळी प्रिपरेशन करत होते. ब्रेड रोल होता आरतीसाठी नाश्तामध्ये. मम्मी तळते ते ब्रेड रोल ना. किती वाजल्यापासून करायला बसलाय? ओके ओके. आम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगू कसे झाले नंतर. ते वैष्णवी काकी भरायला बसली प्लेट. आरती झाल्यावर इथे ब्रेड रोलचा नाश्ता दिला आम्ही सगळ्यांना प्रसाद म्हणून. तर तो सगळ्यांना दिला. सगळ्यांना भरपूर आवडला. काय ते सगळ्यांना नवीन वाटलं असं ब्रेड रोल म्हणून. कोणी इथे असं खाल्लं नव्हतं आणि खूप सगळ्यांना आवडलं. गाव जे आरतीला आलं ते सगळ्यांना खूप आवडलं. सो हे प्रसादची आयडिया वर्क झाली त्यांची. Later that same evening, सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात चतुर्थीचा मोठा सण या कोकणात चतुर्थीचा मोठा सण या कोकणात चतुर्थीचा मोठा सण महाराष्ट्रामध्ये रत्ना तेरी तुझ्यावर रत्ना तेरी तुझ्यावर पण तुझी लक्ष वेधती आणि तुझी लक्ष वेधती शक्ती पुराणा तुन या कोकणात चतुर्थीचा मोठा सण या कोकणात चतुर्थीचा मोठा सण या कोकणात चतुर्थीचा मोठा सण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर
मोठा सण ठाणे रायगड रत्नागिरी पुढे सिंधुदुर्ग नदी पुढे सिंधुदुर्ग नदी पुढे सिंधुदुर्ग नदी येथे कुंज वस्ती बाई पुणे मस्ती सागरी माझ्या साईला भेटाया तुम्ही बोला सद्गुरु सच्चिदानंद महाराज की जय. महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा देवा वरदा कृष्ण गोयला बलराम गोदावरी देवा वरदा कृष्ण गोयला बलराम गोदावरी भरती पाडव माती जागरी बनाते भरती पाडी माती जागरी तंदनाया तंदनाया रविजा तंदनाया यमुनेचे पाणी जय महाराष्ट्र देवा मला शंकरा
बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा देवा हे भोळ्या शंकरा फुलेल्यात आलो तुझ्या दारी गोडेचे नाऊदारी कॅमेरामॅन तुझ्या पाठी कॅमेरामॅन पुजारी आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा किती कॅमेरामॅन शूटिंग करायला